विनंती करीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी साहेबांचे स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री मनोहररावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. माननीय श्री वासुदेवजी निवारे आपण मार्गदर्शक उमेदवार आपण साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करीत आहे. थोडीशी आपण भेट वस्तू स्वीकारावी अशी आपल्याला विनंती करीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेबांचे स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे कोषाध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी उराडे साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. या कार्यक्रमाचे सहआयोजक तथा अर्जुन मुलगा परिषद मार्गदर्शक माननीय सुनीताजी शहारे साहेब आपण या ठिकाणी साहेबांचे स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करीत आहे. जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेबांचे स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक तथा सांगली परिषद मार्गदर्शक आदरणीय टिकारामजी भेंडाकर साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. सन्माननीय रामभाऊजी बोरकर मार्गदर्शक केशवजी आपण साहेबांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन छोटीशी भेट देऊन आपण स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक आदरणीय श्री विठ्ठलरावजी श्रीशंकर साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. इसापुरी खेडा येथील मार्गदर्शक सन्माननीय धर्मराजी येते साहेब आपण या ठिकाणी साहेबांचं पुष्पगुच्छ करून आणि छोटीशी भेट वस्तू देऊन आपण स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून साहेबांच्या या ठिकाणी स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मंडळाचे संचालक आदरणीय श्री वासुदेवजी पडवळे साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि थोडीशी भेटवस्तू देऊन स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. माननीय मधुकरजी देशमुख साहेब मार्गदर्शक मोदी देवरी आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करीत आहे. मधुकरजी देशमुख साहेब. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं. या कार्यक्रमाकरिता विशेष सहकार्य करणारे मागील 1 महिन्यापासून आपल्याला या कार्यक्रमाकरिता त्यांचे हातभार लागत आहे असे माननीय लायकरामजी भेंडाकर साहेब सदस्य जिल्हा परिषद गोंदिया तथा गटनेता जिल्हा परिषद गोंदिया यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. या कार्यकारिणीमध्ये सक्रिय असणारे माननीय श्री रामेश्वरजी राफळे आपण या ठिकाणी साहेबांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करीत आहे. साहेबांचे जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांच्या शुभ हस्ते महानगी बाबा जोंधवजी यांच्या प्रतिमेचं स्वागत झालं असे मोहोळकर येथील मार्गदर्शक माननीय मुकेशजी भगत साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. या कार्यक्रमाचे सहआयोजक माननीय हेमराजी मानापुरे साहेब मार्गदर्शक अर्जुन मुलगा आपण साहेबांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि छोटीशी भेट देऊन आपण स्वागत करावं. हेमराजी मानापुरे साहेब. रामराजी इकडे
या गावातील प्रथम नागरिक माननीय श्री सचिन कुमार जे डोंगरे सरपंच ग्रामपंचायत चालना यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित आहे। कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय श्री दर्शनजी वडारी आपण या ठिकाणी सरपंच पुष्पगुच्छ देऊन आणि भेटवस्तू देऊन आपण स्वागत करावं। जोरदार टाळ्यांवर स्वागत करावं। त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र चालना येथील वैद्यकीय अधिकारी माननीय सुरेश कुलकर्णी यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे विजयताई ठाकरे। आपण या ठिकाणी जायचे या ठिकाणी स्वागत करावं। विजयताई ठाकरे आहेत का? सुरेशताई शेंडे आपण या ठिकाणी स्वागत करावं। कृपया इथे कार्यक्रमामध्ये ज्या महिला आहेत या ठिकाणी सेविका आहेत आपण मंचाच्या बाजूला यावं। जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी मॅडमचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे पंचायत समिती अर्जुनी वर्गाच्या सदस्या सौ मुंगाताई डोंगरे यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित आहे। लीलाताई मोंगोळे आपण ताईचे या ठिकाणी स्वागत करावं। त्याचप्रमाणे पंचायत समिती अर्जुनी वर्गाच्या सदस्या सौ पुष्पलताताई दुक्कर यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे। सरिताताई मानकर आपण यावं आणि ताईचे या ठिकाणी स्वागत करावं। संगीताताई तरुणे आपण यावं आणि स्वागत करावं। ग्रामपंचायत बापरी येथील प्रथम नागरिक सरपंच सौ सरिताताई राजगिरे यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे। चंद्रकला काही गबणे आपण यावं आणि ताईच्या पुष्पगुच्छ देऊन भेटवस्तू देऊन स्वागत करावं। या गावातील सन्माननीय पत्रकार महोदय राखले साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे। या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष शंकरजी मांढरे आपण यावं आणि साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। तसा या गावातील पोलीस पाटील माननीय श्री मुकेशजी शेंडे साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे। या कार्यक्रमाचे सचिव दिलीपजी शेंडे आपण यावं आणि साहेबांचं पुष्पगुच्छ स्वागत करावं। माननीय माफकरा गुलाबजी हेमणे आपण यावं आणि स्वागत करावं। आमच्या देशमुख काकू या ठिकाणी आलेल्या कृपया आपण स्थान ग्रहण करावं। माननीय श्री अरुणजी चिमणकर अध्यक्ष आनंद बौद्ध विहार समिती चंद्रपाटी यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे। देवानंदजी तरोडे सर्वोच्च अध्यक्ष आपण यावं आणि साहेबांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्याचप्रमाणे विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अरुणजी गजापुरे यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत
माननीय कुलदेवजी मोरे या कार्यकारिणीचे सहकोषाध्यक्ष आपण साहेबांचे स्वागत करावं. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री अमोलजी मेश्राम साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी अमोलदा हरिरामजी शेडे साहेब आपण यावं आणि या ठिकाणी साहेबांचे स्वागत करावं. हरिरामजी शेडे साहेब. त्याचप्रमाणे चालना येथील उपसरपंच साहेब माननीय महेश्वरजी सोनवणे साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. माननीय गोपालजी मेश्राम सहकारी यांचे आपण स्वागत करावं अशी आपल्यास विनंती करीत आहे. माननीय मोहराजी पुतळे साहेब पंचायत समिती उपसभापती यांचे आगमन झालेलं आहे. मी येथील आयोजक संस्थेने विनंती करतो की त्यांना या ठिकाणी पॅचेस लावून त्यांचा मान सन्मान करावा. पॅचेस लावून त्यांचा मान सन्मान करावा त्यांना विनंती करीत आहे. तिथं दोन मुलं हरवले आहेत. वेदांत शिवणकर प्रीतम चांदेकर मोदळ हे दोन मुलं हरवलेले आहेत. त्यांची आई दीपाली चांदेकर वाट बघत आहे. कृपया कोणाच्या लक्षात आले तर मंचाच्या बाजूला आणून द्यावं ही आपल्यास विनंती करण्यात येत आहे. आणि त्यांचं या ठिकाणी माननीय होमराजी भुजबळ साहेब उपसभापती पंचायत समिती वर्ग यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहे. माननीय मुकुंद जवरे साहेब आपण या ठिकाणी यावं आणि साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन छोटीशी भेट देऊन आपलं स्वागत करावं अशी मी आपल्यास विनंती करीत आहे. भारत कार्यक्रमाच्या नंतर पाहून पहिले त्या भारतवाल्याला बिस्तर चादर ब्लँकेट विषय देणे सर्वांनी योजना टाळून या सर्वांच्या ठिकाणी स्वागत करावं. त्याचप्रमाणे आपले सर्व या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत या ठिकाणी त्यांचे सहचारी त्यांना सुद्धा सहकार्य करतात आणि त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील ज्या कार्यकारिणी आहेत ज्या महिला मंडळी आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करावं. पुष्पगुच्छ मी सन्माननीय छायाताई मदनकर गंगू यांचे सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. त्याचप्रमाणे आपले मंडळाचे उपाध्यक्ष माननीय देशमुख साहेब त्यांच्या सहकार्यामध्ये देशमुख आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. सर्वांनी जोरदार सगळीकडे जोरदार टाळ्या या ठिकाणी स्वागत करावं. त्यांच्या कंटिन्यू त्याला लवकर या डायरी करा. त्याचप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी भेंडाकर साहेब त्यांच्या सहचारी वंदनराज भेंडाकर साहेब भेंडाकर यांचे या ठिकाणी स्वागत करावं अशी त्यांना विनंती करत आहे. त्याप्रमाणे मंच खूप मोठा आहे आणि त्यामुळे सर्वांच्या या ठिकाणी मार्गदर्शक मंडळी आपलं सर्वांचं वैयक्तिक स्वागत होऊ शकणार नाही. मी सर्वांच्या आयोजन समितीच्या वतीनं आपलं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत सर्व मंडळी जोरदार टाळ्या देऊन सर्व मंचातील मार्गदर्शक मंडळी त्यांच्या सहकार्याने सर्व सहकारी आपण या ठिकाणी स्वागत करावं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मार्गदर्शक समिती सदस्यांनी सर्व मार्गदर्शक मंडळी यांच्या पुष्पगुच्छ देऊन आणि भेटवस्तू देऊन आपण स्वागत करावं अशी मी आपल्याला सांगण्याची विनंती करीत आहे. कार्यक्रमाला अधिक वेळ न घालवता आपण या ठिकाणी पुढील या ठिकाणी कार्यक्रमाला आपण वळत आहोत. मी पुढील मी चर्चा बैठक आहे आणि चर्चा बैठकीला आपल्याला सुरुवात करायची आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय श्री राजूजी मदनकर साहेब अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर मी यांना विनंती करतो की आजची चर्चा बैठक सुरू करण्याकरिता आपण या ठिकाणी संमती द्यावी. रिमोट दाबून आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करावं असे मी आपणास विनंती केलेली आहे. तर संमती दिल्यावर सर्व मिळून प्रणाम करू. भगवान बाबा
मंडळाच्या सहकार्याने मानव धर्माचे भव्य सेवा संमेलन व सामूहिक एकतेचे हवन कार्य मोठ्या चांदणावटी येथील ग्रीन पार्क मैदानामध्ये इथे सुरू झालेल्या या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान दगी बाबा जुंगोजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री सौ वाराणसी गुरु उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदगले साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मंडळाचे संचालक माननीय श्री किराजी लिकाडे साहेबांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री मनोहरजी देशमुख साहेब मंडळाचे उपाध्यक्ष साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी उराडे साहेबांना माझा नमस्कार. मंडळाचे संचालक आदरणीय टिकारामजी भेंडाळकर साहेबांना माझा नमस्कार. मंडळाचे संचालक आदरणीय विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेबांना माझा नमस्कार. मंडळाचे संचालक आदरणीय श्री विठ्ठलरावजी वासुदेवजी बडे साहेबांना माझा नमस्कार. या ठिकाणी उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळी, या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, आमंत्रित निमंत्रित सर्व पाहुणे मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार. या ठिकाणी आपल्याला समोर या ठिकाणी कार्यक्रमाची परवानगी मिळालेली आहे आणि म्हणून म्हटले जाते की प्रगतीचे निवास संस्कारांना स्थान मानव धर्म शब्दाला मान सर्वांना कळावे आपल्या कार्यक्रमाचे ज्ञान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे वास्तविकतेचे ज्ञान आणि ही वास्तविकता घेण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजक माननीय जगदीशजी मिश्र साहेब मार्गदर्शक गोडवदेवी यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेला आपण सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करीत आहे. हॅलो भगवान दुर्गा जागृत आहे. आपण सर्व भगवंताला इथे प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान जगी बाबा जुंदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. भगवत प्राप्तीकरिता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर अंतर्गत मौजा चांदणापाटी या ठिकाणी मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन पार पडत आहे आणि एका भगवंताचे हवन कार्य सुद्धा पार पडले आणि रॅली पण सुद्धा पार पडली आणि या रॅलीमध्ये हवन कार्यात आणि आजच्या भगवत कार्य चर्चा बैठकमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना प्रणाम. आम्हा सर्वांच्या प्रेरणेचे महान देवी बाबा जुंदेवजी उपस्थित आहेत. त्यांना प्रणाम. आम्हा सर्वांचे लाडके मातोश्री सौ वाराणसी डोंगरेकर या सुद्धा उपस्थित आहेत. आईंना प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान्य मदनकर साहेबांना माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमान्य गगीराजे जिपकाडे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्रीमान्य संजयजी चाचेडे सर यांना माझा नमस्कार. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मंडळाचे उपाध्यक्ष श्रीमान्य देशमुख साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे कोषाध्यक्ष श्रीमान्य उराडे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच या मंडळाचे संचालक श्रीमान्य पडोडे साहेब यांना माझा नमस्कार. मंडळाचे संचालक श्रीमान्य भेंडाळकर साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे संचालक महाकाळ साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे संचालक क्षीरसागर साहेब यांना माझा नमस्कार. तसेच प्रमुख पाहुण्यात उपस्थित श्रीमान्य लयगाव भेंडाळकर सदस्य जिल्हा परिषद गोंदिया तथा गट नेता जिल्हा गोंदिया. तसेच होमराजी पुस्तळे उपसभापती पंचायत समिती अर्जुनीवर यांना नमस्कार. तसेच श्वेताताई कुलकर्णी
तर कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे वास्तवाला तर मी थोडक्यात व्यक्त करीत आहे. तर महात्मा गांधींच्या जन्म 3 एप्रिल 1921 साली धुब्रीगड घराण्यात जन्मास आले आणि जन्मास आल्यावर बाबांचे वडील विठोबाजी धुब्रीगड हे गोळीबार चौक या ठिकाणी राहत होते. बाबांच्या वडिलांच्या मौल्यात नेहमी भांडण व्हायचे म्हणून बाबांचे वडील 1933 साली दुर्गेश व्यापार यांचे घर विभाग घेतले. त्यावेळेस बाबा 12 वर्षाचे होते. त्यावेळेसच बाबांच्या परिवारात हळूहळू भूतबळीचा त्रास चालू झाला आणि बाबा एका परमेश्वराचे कार्य केला आणि बाबांना एक असा मंत्र मिळाला की त्या मंत्राद्वारे या मानवाचं दुःख दूर झाले आणि आज हा एवढा मोठा समाज या ठिकाणी उभा आहे. सांगायचे हे की महान जगेवाला जुंदेजींनी आम्हा सर्वांना एवढं कठीण परिश्रम करून हा मानव धर्म आम्हाला दाखविला आणि या मानव धर्माचे उद्देश आम्हा सर्व सेवकांना सांगून ते एका परमेश्वरात विलीन झाले आणि सर्व जबाबदारी मंडळाकडे सोपवली आणि मंडळाने ती जबाबदारी मार्गदर्शनाच्या माध्यमातून सेवकापर्यंत सोपवत आहे. तर आज मंडळ बाबाच्या आदेशानुसार चालत आहे आणि नेहमी चालत राहील. तर बाबाचे आदेश 4 तत्व 3 शब्द 5 नियम ही बाराखडी आहे. त्या बाराखडीचा अभ्यास आपल्याला सदैव आपल्या परिवारात करणे आहे. तर एवढे बोलून मी आपल्या पुस्तक इथं थांबवते. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे आयोजक गजेंद्र मिश्रा यांनी सुदर्शन थोडक्यात या ठिकाणी वास्तविक तयारीने सादर केलेली आहे. एकंदर या आमच्या रंगोली मोरगाव परिसरामध्ये जवळपास या ठिकाणी 2000 कुटुंबांचे सेवक आणि या परिसर मिळून आम्ही एक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. यामध्ये आमच्या संपूर्ण या ठिकाणी सांगली परिसर, दिघोरी परिसर, रंगोली मोरगाव परिसर या सगळ्यांच्या सहकार्यानं हा दरवर्षी एक कार्यक्रम आम्ही या परिसरामध्ये घेत असतो आणि सर्व सेवक उत्सुकतेने